नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजचा पहिला प्रश्न पहा. पानिपत हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? पहिला ऑप्शन आहे उत्तर प्रदेश, दुसरा ऑप्शन आहे पंजाब, तिसरा ऑप्शन आहे बिहार, चौथा ऑप्शन आहे हरियाणा. तर पानिपत हे ठिकाण आहे हरियाणा या राज्यात. तर याचं करेक्ट उत्तर आहे हरियाणा. पुढचा प्रश्न बघूया. केरळमधील अभयारण्य हत्तीसाठी प्रसिद्ध आहे. पेरियार, दुसरा ऑप्शन आहे चंद्रप्रभा, तिसरा ऑप्शन आहे कुमारकोम, चौथा ऑप्शन आहे कोट्टायम. तर याचं करेक्ट उत्तर आहे पेरियार. ऑप्शन नंबर 1 केरळमधील हत्तीसाठी प्रसिद्ध असणारं अभयारण्य आहे. पुढील प्रश्न पहा. जगातील सर्वात मोठे बेट कोणते? पहिलं ऑप्शन आहे टास्मानिया, दुसरा ऑप्शन आहे ग्रीनलँड, तिसरा ऑप्शन आहे आईसलँड, चौथा ऑप्शन आहे नॉर्वे. तर याचं करेक्ट उत्तर आहे ग्रीनलँड. ऑप्शन नंबर 2. तर जगातील सर्वात मोठे बेट आहे ग्रीनलँड. पुढील प्रश्न पहा. तालुका पातळीवर प्रमुख प्रशासकीय अधिकारी कोण म्हणून कार्य पाहते? पहिला ऑप्शन आहे गट विकास अधिकारी, दुसरा ऑप्शन आहे पोलीस निरीक्षक, तिसरा ऑप्शन आहे तहसीलदार, चौथा ऑप्शन आहे मुख्य कार्यकारी अधिकारी. तर तालुका पातळीवर प्रमुख प्रशासकीय अधिकारी म्हणून कोण कार्य पाहते? तर पोलीस निरीक्षक तर हे उत्तर राहूच नाही शकत. या 3मध्ये कन्फ्युजन राहू शकते. तर याचं करेक्ट उत्तर आहे तहसीलदार. तर तालुका पातळीवर प्रमुख प्रशासकीय अधिकारी म्हणून तहसीलदार काम पाहते. आणि गाव पातळीवर कोण म्हणून प्रशासकीय अधिकारी म्हणून काम पाहते हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा विद्यार्थी मित्रांनो. कारण प्रश्न खूप वेळा विचारलेला आहे. वेरूळ येथील कैलास लेणी कोणत्या राज्यात घराण्याच्या काळात कोरली गेली? पहिला ऑप्शन आहे चाणक्य, दुसरा ऑप्शन आहे वकाटक, दुसरा ऑप्शन आहे वहमनी आणि चौथा ऑप्शन आहे राष्ट्रकूट. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 राष्ट्रकूट. तर वेरूळ येथील कैलास लेणी ही राष्ट्रकूटच्या काळात कोरली गेलेली होती. नेक्स्ट प्रश्न पहा. महाराष्ट्रातील या नदीला दक्षिण गंगा म्हणतात. पहिला ऑप्शन आहे भीमा, दुसरा ऑप्शन आहे गोदावरी, तिसरा ऑप्शन आहे पूर्णा, चौथा ऑप्शन आहे कृष्णा. तर महाराष्ट्रातील दक्षिण गंगा म्हणून ओळखल्या जाणारी नदी आहे गोदावरी. ऑप्शन नंबर 2 याचं योग्य उत्तर आहे. पुढील प्रश्न पहा. पीपल एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणी केली? पहिलं ऑप्शन आहे महर्षी कर्वे, दुसरा ऑप्शन आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तिसरा ऑप्शन आहे राजश्री शाहू महाराज, चौथा ऑप्शन आहे महात्मा गांधी. तर याचं करेक्ट उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. ऑप्शन नंबर 2. तर पीपल एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. ऑप्शन नंबर 2 याचं योग्य उत्तर राहणार आहे. पुढील प्रश्न पहा. सन्मती बालनिकेतन व ममता बाल सदन या अनाथ मुलांसाठीच्या संस्था कोणी स्थापन केल्या? पहिलं ऑप्शन आहे डॉक्टर राणी बंग, दुसरं ऑप्शन आहे सिंधुताई सपकाळ, तिसरं ऑप्शन आहे अनुताई वाघ, चौथा ऑप्शन आहे डॉक्टर मंदाकिनी आमटे. तर याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 अनुताई वाघ. तर सन्मती बालनिकेतन व ममता बाल सदन या अनाथ मुलांसाठीच्या संस्था अनुताई वाघ यांनी काढलेल्या आहे. पुढील प्रश्न पहा. भारतातील पहिला पर्यटन जिल्हा हा मान महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला मिळाला? तर भारतातील पहिला पर्यटन जिल्हा महाराष्ट्रातला कोणत्या जिल्ह्याला मिळालेला आहे? तर पहिला ऑप्शन आहे रत्नागिरी, दुसरा ऑप्शन आहे छत्रपती संभाजीनगर, तिसरा ऑप्शन आहे पुणे आणि चौथा ऑप्शन आहे सिंधुदुर्ग. तर याचा करेक्ट ऑप्शन आहे सिंधुदुर्ग. तर भारतातील पहिला पर्यटन जिल्हा हा मान महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग या जिल्ह्याला मिळालेला आहे. पुढचा प्रश्न पहा. 1857चे भारतीय स्वातंत्र्य समर हा ग्रंथ कोणी लिहिला? पहिला ऑप्शन आहे बा सरदार, दुसरा ऑप्शन आहे लोकमान्य टिळक, तिसरा ऑप्शन आहे न्यायमूर्ती रानडे, चौथा ऑप्शन आहे वि. दा. सावरकर. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 वि. दा. सावरकर. तर 1857चे भारतीय स्वातंत्र्य समर हा ग्रंथ कोणी लिहिला आहे? तर वि. दा. सावरकर यांनी लिहिलेला आहे. पुढचा प्रश्न पहा. लक्षद्वीप बेट कोणत्या समुद्रात आहे? पहिला ऑप्शन आहे हिंदी महासागर, दुसरा ऑप्शन आहे अरबी समुद्र, तिसरा ऑप्शन आहे बंगाल उपसागर, चौथा ऑप्शन आहे भूमध्य सागर. तर लक्षद्वीप बेट हे कोणत्या समुद्रात आहे? तर अरबी समुद्र. ऑप्शन नंबर 2 याचं करेक्ट उत्तर आहे. पुढचा प्रश्न पहा. गोपाळ गणेश आगरकर सामाजिक सुधारणाचा पुरस्कार कोणत्या साहित्यिकातून साप्ताहिकातून करीत असते?
पहिला ऑप्शन आहे मराठा, दुसरा ऑप्शन आहे केसरी, तिसरा ऑप्शन आहे ज्ञानप्रकाश आणि चौथा ऑप्शन आहे दर्पण. तर गोपाळ गणेश आगरकर सामाजिक सुधारणेचा पुरस्कार कोणत्या सप्ताहातून करत होते? तर याचं योग्य उत्तर आहे केसरी, ऑप्शन नंबर 2 याचं योग्य उत्तर राहणार आहे. पुढील प्रश्न पहा. कॅमूरच्या टेकड्या कोणत्या पर्वतरांगात आहे? पहिला ऑप्शन आहे विंध्य, दुसरा ऑप्शन आहे काराकोरम, तिसरा ऑप्शन आहे सातपुडा, चौथा ऑप्शन आहे कोल्ली. तर कॅमूरच्या टेकड्या या पर्वतातून विंध्य या पर्वतरांगात आहे. ठीक आहे, कॅमूरच्या टेकड्या कुठं आहे? तर विंध्य या पर्वतरांगेत आहे. पुढील प्रश्न पहा. लोह व ॲल्युमिनियम प्रमाण कोणत्या मृदेमध्ये जास्त असते? पहिलं ऑप्शन आहे काळी मृदा, दुसरं ऑप्शन आहे गाळाची मृदा, तिसरं ऑप्शन आहे जांभी मृदा, चौथं ऑप्शन आहे रेगूर मृदा. तर लोह आणि ॲल्युमिनियमचे प्रमाण जांभी या मृदेमध्ये सर्वात जास्त असते. ठीक आहे, तर लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघूया. संयुक्त महाराष्ट्र सभेची स्थापना कोठे झाली? पहिलं ऑप्शन आहे पुणे, दुसरं ऑप्शन आहे मुंबई, तिसरं ऑप्शन आहे मराठवाडा, चौथा ऑप्शन आहे बेळगाव. तर संयुक्त महाराष्ट्र सभेची स्थापना कुठे झाली? तर याचं योग्य उत्तर मुंबई येथे, ऑप्शन नंबर 2 याचं योग्य राहणार आहे, मुंबई.